बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अहिल्यानगरमधून। चौंडी या अहिल्याबाई होळकरांच्या गावी त्यांच्या जयंतीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे हे हजर होते। अहिल्यादेवींना यावेळी उपस्थित सर्वांनी अभिवादन केलंय। चौंडी इथे अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आणि आता थेट कार्यक्रमस्थळी आपण जाऊया, तिथे कार्यक्रम सुरू आहे। मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं, बाजी प्रभू देशपांडे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही। माझा राजा गडावरती पोहोचला म्हणून तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही। हे सगळे बाजू प्रभू देशपांडेंसारखे प्रामाणिक आहेत। ज्याला लढायचं त्याला समोरासमोर, कारण मल्हारराव होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढाईचं ते समोरासमोर लढाईचं शास्त्र आहे। होळकरांची लढाई मागून नाही, समोरून आहे, डायरेक्ट। आणि त्यामुळे हे सगळे मावळे हे तुमच्या सोबत राहतील। मी एक विनंती करणार आहे, धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय, लव जिहादचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय। माझी एक मागणी आपल्याकडं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लव जिहादच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा, अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो। मी आता जास्तीचा वेळ घेत नाही, पण तुम्ही आम्हाला सर्वांनी उपकृत केलेला आहे। आम्ही तुमच्या नक्की उपकारात राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। या गोपीचंद पडळकर साहेबांच्या या अत्यंत तेजस्वी, आपल्या सर्वांना प्रेरित करणाऱ्या या भाषणानंतर मी विनंती करते आहे विधान परिषदेचे सभापती, चौंडीचे सुपुत्र माननीय राम शिंदे साहेबांना त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। माननीय राम शिंदे साहेब कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील। त्यांना सोडा, आज जागा आहे बसायला। आपणला सोडा, व्याहीतला कामचे बसूया तिथे। सगळे नाही, जेवढे बसतील तेवढे कंट्रोल करा। बस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा। येळकोट येळकोट, येळकोट येळकोट। आज श्री क्षेत्र चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर म्हणताना अभिमान आणि स्वाभिमान वाटतोय। अशा एका पवित्र स्थळात आपण सर्वजण 300व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। त्याबद्दल मी प्रथमतः आपलं सर्वांचं या तीर्थस्थळी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर नामदार
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे साहेब, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव माहीत केलं,